नमस्कार मंडळी। तर मी आज तुम्हाला कुकर कसा मी लावते, कशा पद्धतीने ते तुम्हाला दाखवते। काय होतं, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कुकर लावताना काय खबरदारी घेतली पाहिजे, म्हणजे डाळीचा डब्बा आधी लावायचा की भाताचा। तर मी कसा कुकर लावते, कारण बऱ्याच जणांकडून चुका होतच असतात। तर बघा, आधी मी जाळी टाकली, त्याच्यावरती जाळी बुडेल एवढं पाणी टाकून घेतलं कुकरमध्ये, आणि पहिला कधी पण डाळीचा कुकर लावायचा खाली, आणि त्याच्यामध्ये बघा थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे काय होतं, डाळ चांगली शिजतेही आणि बाहेरही येत नाही। आणि त्याच्यामध्ये थोडं हिंग आणि हळद टाकून घेते मी, म्हणजे एक छान स्वाद येतो डाळीला। आता हे झालं, मी सगळं असं मिक्स करून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवते, आणि मग मी भाताचा कुकर लावते, भाताचा डब्बा लावते। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे भात एकदम छान असा शिजतो। वरती लावल्यामुळे, खाली लावलं तर काय होतं, कधी कधी भातामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते, म्हणून कधी कुकर लावताना डाळ खाली लावायची, भाताचा डब्बा वर लावायचा। आता मी कुकर व्यवस्थित झाकण त्याचं बंद करून घेतलंय, सगळ्या साईडनी चेक करून घ्यायचं, आणि मी ते आता 2 शिट्या करून घेतल्यात। तर माझ्या कुकरला 2 शिट्यामध्ये मस्त असा भात तयार होतो, डाळी छान शिजते। आता बघा, तुमच्या समोरच मी खोललेला आहे, कुकर उघडलेला आहे, ते तुम्ही बघू शकता, मस्त मऊ सुद्धा असा मोकळा भात तयार झालेला आहे। आणि तर डाळीचं बघा, अजिबात डाळ कुठेही उतू गेलेली नाहीये, अगदी झाकणालाही ती लागलेली नाहीये, तसं क्लीन असं सगळीकडे आहे, कुकरमध्येही पडलेली नाहीये। तर हे बघा, आता तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच मिळाली असेल। तर तुम्ही कुकर लावताना अशा पद्धतीनेच कुकर लावा, जेणेकरून डाळ अजिबात बाहेर येणार नाही आणि कुकरही खराब होणार नाही। तर आता इथे झालेलं आहे, तर तुम्ही कुकरही खाली बघू शकता, एकदम क्लीन। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।